आजच्या या 22 फेब्रुवारीच्या निमित्तानं शिवजयंती महोत्सवाचं औचित्य साधून शिवजयंती पर्वाला साक्ष ठेवून आपण ऑफलाईन व्याख्यानमाला या वर्षापासून सुरू केलेली आहे। आजपर्यंत 7 व्याख्यानं अत्यंत जबरदस्त पद्धतीने झाल्यानंतर 8वं व्याख्यान सुद्धा तुमच्या आमच्या मनामध्ये अधिराज्य गाजवणार आहे याची मला 100% खात्री आहे। आतापर्यंत आपल्या दीपस्तंभाचा विचार मंच ज्यांनी अतिशय ताकदीने तेवत ठेवलेला आहे आणि आपल्या शब्द प्रभुत्वाने तो पेललेला देखील आहे, असे शिवधनुष्य आता या विचार मंचावर पेलण्यासाठी मी आमंत्रित करत आहे दीपस्तंभाच्या दिग्गज वक्त्या सन्माननीय मंगलताई सावंत। उतनी ही ताकत भरता है, लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग मिले उतना ही प्रखर निखरता है, हीरे को जितनी धार मिले हीरे को जितनी धार मिले उतना ही खूब चमकता है, मिट्टी का बर्तन पकता है तभी धुन पर खनकता है, सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना है, क्योंकि तू आदम की बेटी है, क्योंकि तू आदम का बेटा है, क्यों सोचता है हर राह सरल होगा, हर संकट का हल होगा, हर मुश्किल का हल होगा, आज नहीं तो कल होगा। या प्रत्येक परिस्थितीतून आपल्या सर्वांना बाहेर काढणाऱ्या त्या तमाम महामानवांना आणि महामातांना आपल्या प्रचंड टाळ्यांना बघा मी मंगल पावन विनम्र विनम्र असा स्वागत करते। वाचणं म्हणजे प्रेरणा असतं, वाचणं म्हणजे प्रेरणा असतं, लिहिणं म्हणजे उगवणं असतं, वाचणं म्हणजे प्रेरणा असतं, लिहिणं म्हणजे उगवणं असतं। उगवण्याची चिंता करण्यापेक्षा पेरणी करत राहा, एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य लोक पेरणीसाठी घेऊन जातील। आज आपल्या दीपस्तंभचे जे संचालक अध्यक्ष आहेत, दीपस्तंभचे संस्थापक आहेत, त्यांनी त्यांच्या अमोघ वाणीमधून ते पेरलेलं आहे आणि आज प्रणाली सारखे, साळुंके मॅडम सारखे, कांबळे मॅडम सारखे अनेक महाराष्ट्रातले दिग्गज वक्ते ते उगवलेलं धान्य आज महाराष्ट्रामध्ये पेरणीसाठी घेऊन जात आहेत आणि त्याच पेरणीमधून मी उगवलेलं धान्य आज तुमच्या पुढे घेऊन येत असताना मी विषय घेऊन येत आहे शिक्षक एक राष्ट्राचा शिल्पकार। शिल्पकार कसा असतो? एका शिल्पकाराने 2 दगड घेतले आणि पहिल्या दगडावर घाव घालायला लागला, तेव्हा ते दगड म्हणला मला त्रास होतो, नको मला नको मला त्रास होतो, 2 घाव घातले, तो जास्त रडायला लागला, त्याला बाजूला केलं, दुसरा दगड घेतला, त्या दगडावर घाव घातले, त्या दगड सहन केला, ते सहन केला आणि त्यातून एक सुंदर मूर्ती बनली आणि ती मूर्ती मंदिरात स्थापन केली आणि जो दगड ज्याला त्रास झाला होता, तो रडला होता, तो पायरीवर स्थापन करण्यात आला आणि प्रत्येक भक्त जेव्हा जायचा त्या पायरीवरच्या दगडावर पाय देऊन मंदिरात दर्शन घ्यायला जो अभ्यास करतो, जो परिश्रम घेतो, आता प्रणालीचं जे कौतुक झालेलं आहे ते असंच झालेलं नाही, तिनं कितीतरी रात्र जागून ते पाठांतर केलेलं आहे आणि ते तिनं स्वतःला इथं सिद्ध केलेलं आहे आणि त्याचे शिल्पकार आपले रवींद्र पवार सर आहेत दिपंत। मला हा विषय घेत असताना म्हणजे खूप आता तर त्या विषयाचं म्हणजे सार्थक झालंय असं मला वाटतं, कारण मी पहिल्यांदा जेव्हा सरांनी घोषित केलं तेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं शिक्षक हा शिल्पकारच असतो, फक्त ते शिल्प बनण्यासाठी तुमची तेवढं परिश्रम करण्याची तयारी पाहिजे, तो मनापासूनच शिकवतो। आज इथं अनेक शिक्षक आहेत, माझी बहीण मुख्याध्यापिका आहे, तिनं अनेक शिल्प घडवते, तुमचं जर घडवायची मॅडमने म्हणले की ही फक्त सेवा नाहीये, फक्त नोकरी नाही, ती तुम्ही देवत्व त्या मुलांमध्ये पाहताय। अनेक वक्त्यांची मी शिक्षणावरची व्याख्यान ऐकली सर, पण म्हणजे मी आपले जे जी जगामध्ये पहिली शाळा आली त्या सरांचं नाव त्यांनी वारे सरांचं मी भाषण ऐकलं, त्याच्यातलं मला एक वाक्य हे झालं की त्यांच्या 4-5 मुलींना रयत शिक्षण संस्थेमध्ये नेलं, तिथं नेल्या आणि त्यांना त्यांचं झाल्यानंतर सगळं कार्यक्रम झाल्यावर एका शिक्षकाने विचारलं की आम्हाला वारे सरांसारखी शाळा करायचं तर काय करावं, त्या चिमुकलीनं काय उत्तर दिलं असेल, फक्त मुलांना बोलण्याची संधी द्या, त्यांचं ऐकून घ्या, काहीच करायची गरज नाही, ते काम साळुंके मॅडम करतात, ते काम कांबळे मॅडम करतात, ते काम पवार सर करतात।
साळुंके मॅडमचं नाव झालंय खूप, म्हणजे त्या आता कितीतरी व्ह्यूज भेटले तर त्यांच्या शाळेमध्ये इन्स्पेक्शनसाठी आले पाहुणे, म्हणजे शाळा इन्स्पेक्शनसाठी आले आणि त्यांनी म्हणजे ह्यांची मुलं किती प्रतिभावंत आहेत, पवार सरांच्या इथं आले आणि त्यांच्या मुलांना त्यांनी प्रश्न विचारले. काय विचारला सर? अनंत राऊत म्हणतात, शिक्षकांनी प्रश्न केला देव म्हणजे काय रे, शिक्षकांनी प्रश्न केला देव म्हणजे काय रे, एका शब्दात तर सांग राजा म्हणजे काय रे. प्रश्न होता तिसरा आगळा आणि वेगळा, प्रश्न होता तिसरा आगळा आणि वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे. बघा, ते पवार सरांचा विद्यार्थी आहे, साळुंके मॅडमचा विद्यार्थी आहे, पण कांबळे मॅडमचा विद्यार्थी आहे, तेवढाच प्रतिभावंत आहे. देव म्हणजे काय त्याने फक्त माय लिहिलं, देव म्हणजे काय त्याने फक्त माय लिहिलं, राजा म्हणजे काय त्याने शिवराय लिहिलं, ज्ञान बुद्धिमान स्वाभिमान त्याला आलं नाही, ज्ञान बुद्धिमान स्वाभिमान त्याला आलं नाही, तिथं एक नाव त्याने भीमराय लिहिलं, तिथं एक नाव त्याने भीमराय लिहिलं. असे गुरु जर प्रतिभावंत असेल, गुरु जर ज्ञानसंपन्न असेल तर विद्यार्थी ज्ञानसंपन्नच होणार आहे. पण आपण पालक म्हणून, मी पालक म्हणून, तुम्ही पालक म्हणून तुम्ही गुरु कुठला देताय त्यांना, तो गुरु कसा आहे, गुरुजी उगच होत नाही, त्याला गुरु दक्षिणा घेणारा गुरु कसा आहे. म्हणजे गुरु निवडतानाही आपला पालक कुठल्या गुरुच्या संगतीत आहे ते महत्वाचं आहे. एक आपली यामिनी दळवी म्हणून आहेत, त्यांनी एक कविता त्यांनी केलेली आहे की आमच्या पोरापोरींना धर्माच्या जावणीला बांधून तुम्ही दिलेत त्यांच्या हातात लेखण्यांच्या ऐवजी तलवारी. आमच्या पोरापोरींना धर्माच्या दावणीला बांधून तुम्ही दिल्यात त्यांच्या हातात लेखण्याच्या ऐवजी तलवारी. काय चूक काय बरोबर हे कळायच्या तुम्ही केलं त्यांना डोळे असून पांगळ. पण लक्षात घ्या ज्या दिवशी धर्मातले भेद मोडून रक्तातली वादळे खरी हे कळायला लागेल त्यांना, त्या दिवशी तुमच्या तलवारीने तुमचीच मुंडकी छाटली जाते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपले मुलं कुठे आहेत, कारण आज मास्तर गुरुजी भरपूर झाले आहेत, पण तो मास्तर कुठल्या मास्तराकडे आपला मुलगा जातोय. आज तरुण पिढी कुठल्या रस्त्याला चालली, धर्म जात ह्याच्यामध्ये अडकत चालली आहे. तर आपल्याला गुरु करताना कुणाला आपण दादा भैया म्हणतोय, कुणाला गुरु करतोय हे महत्वाचं. एक जिजाऊ सावित्री घरोघरी आहे, जिजाऊ सावित्री घरोघरी, ज्योती फुले शहाजीराजांचा शोध जारी. जिजाऊ आहे पण शहाजी राजे बनावं लागतील. शहाजी राजे बनल्याशिवाय जिजाऊ घडणार नाही. जिजाऊ नाही घडणार तर शिवराय कुठून येणार आहे. कारण त्या काळामध्ये 300-350 वर्ष 400 वर्षापूर्वी शहाजी राजांनी आपल्या सुंदर बायकोला आणि गरोदर असलेल्या बायकोला महाराष्ट्रामध्ये जिथं गाढवाचा नांगर पुण्यामध्ये चालवला तिथं आपल्या पत्नीवर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये पाठवतात की तुम्ही हे करू शकता. असा विश्वास निर्माण करणारे शहाजीराजे आधी आपल्या इथं जन्माला आले पाहिजे. म्हणून मी राजनीतिज्ञ शहाजीराजे भोसलेंचं मी पुस्तक वाचलं. कारण आपल्याला कसं आहे, आपण शिवाजी महाराज सांगत असताना कारण आपण बापाचा इतिहास विसरून चालणार नाही. त्याचप्रमाणे बघा सावित्रीबाई फुलेंचे गुरु कोण होते. महात्मा फुले आपल्या पत्नीला मातीवर शिक्षण शिकवले, ती क्रांती ज्योती झाली. म्हणून आपण गुरु कुठला करतोय, गुरु कसा आहे हे आपल्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे. म्हणून अनंत राऊत म्हणतात की शिकवता शिकवता रडवत होते शिक्षक, शिकवता रडवत होते शिक्षक, शब्दांनी नाही कळलं तर बडवत होते शिक्षक. शिकवता रडवत होते शिक्षक, शब्दांनी नाही कळलं तर बडवत होते शिक्षक. तेव्हा राग यायचा खूप, जेव्हा लहान होता मेंदू. आता कळतंय नकळतपणे एका हिऱ्याला घडवत होते शिक्षक, एका हिऱ्याला. असा शिक्षकांची एक गोष्ट माझ्या वाचनात आली. ती गोष्ट मला इतकी प्रभावी केली. ते माझं तुमचं प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे एक शिक्षक आहेत की एका शाळेमध्ये पवार सर शिकवतो, म्हणजे शिक्षक शिकत होते. दुपारचा सकाळचा तास संपून दुपारचा तास सुरू झाला होता आणि वर्ग शांत होता आणि शिक्षक कविता शिकवत होते.
तेवढ्या मधल्या बेंचवरचा एक विद्यार्थी घाबरून झालेला उठतो आणि सर मला माफ करा, मला तुम्हाला थांबवावं लागेल, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. शिक्षक पुस्तक बंद करतात. बोल. काय नाही सर, काल माझा वाढदिवस होता. माझ्या वडिलांनी खूप महागडं गिफ्ट मला घड्याळ म्हणून दिलं होतं. ते सकाळपर्यंत आतापर्यंत माझ्या सोबत होतं, पण ते आता मला कुठे सापडत नाही माझ्या दप्तरात. बहुतेक ते हरवले. सर मला एक परवानगी पाहिजे, इथल्या मुलांच्या पिशव्या मला चेक करायच्या आहेत, ह्याची मला परवानगी आहे. बहुतेक कुणाच्या तरी चुकून पिशवीमध्ये गेला असेल. ते सर्व प्रकार सरांच्या लक्षात येतो. सर म्हणतात असं करा विद्यार्थ्यांनो, अरे मी चेक करतो, तुम्ही असं करा, तुमच्या खिशातलं रुमाल काढा आणि तुमच्या डोळ्यावर बांधून घ्या. सगळं मुलं ऐकतात आणि डोळ्यावर पट्टी बांधतात आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत पट्टी उघडायची नाही. मग झालं. शिक्षक ते घड्याळ शोधून आणून टेबलवर ठेवतात आणि मुलांना म्हणतात आता तुमचे डोळे उघडा. डोळे उघडल्यानंतर त्या मुलाला ते घड्याळ दिसतं, तो पळत जातो, आनंदून जातो, तो घड्याळ घेतो आणि शिक्षक परत बसतात, जसं काही घडलंच नाही, परत कविता शिकवतात. असाच कालावधी निघून जातो. 8वीचा वर्ग होतं, 10वी होतात, मुलं पास होऊन जातात आणि बराच कालावधी गेल्यानंतर शिक्षकही रिटायर्ड होतात आणि एक दिवस शिक्षकांच्या दारासमोर एक लाल दिव्याची गाडी आणि त्याच्यातून IPS अधिकारी उतरतो आणि शिक्षकांच्या घराच्या दिशेने येत असतो. शिक्षक पाहतात हे पोलीस 4-5 त्यांच्या बरोबरचे सहकारी आणि IPS अधिकारी त्यांच्या घराच्या दिशेने येतात. ते बघतात शिक्षक आपल्या का घराच्या दिशेने येतात. तो येतो आणि सर दारातच सरांचा आशीर्वाद घेतो आणि सर ओळखलात का मला, मी समीर 1995च्या बॅचचा समीर. सर म्हणतात समीर का, ये या आतमध्ये बोलवतात, बसतात, चहा पाणी होतं आणि समीरच्या लक्षात येतं की सरांनी अजूनही आपल्याला ओळखलेलं नाही. ते म्हणतात सर तुम्ही मला ओळखलेलं नाही दिसत. अरे समीर कसं आहे बघ, ह्या 25-30 वर्षाच्या नोकरीमध्ये तुम्ही लहान असताना खूप वेगळे दिसता रे. तेव्हा मोठे झाल्यावर हजारो विद्यार्थी आमच्या हाताकडून शिकून गेलेले असतात आणि तेव्हा तुम्ही सर्व सारखे दिसत असतात. आता डोळे अंधुक झाले. समीर म्हणतो सर एक प्रसंग सांगितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल मी कोण आहे ते. सर नाही का 8वीच्या वर्गामध्ये एका मुलाचं घड्याळ हरवलं होतं. अरे तुझं हरवलं होतं का घड्याळ? नाही हो सर, परत तुम्ही काहीतरी गल्लत करताय. माझं नव्हतं हरवलं सर. तुम्ही जेव्हा आम्हाला डोळ्यावर पट्टी बांधायला सांगितली सर, तेव्हा मी खूप घाबरलो होतो सर, खूप घाबरलो होतो. मी त्या क्षणी ठरवलं होतं की जेव्हा माझं नाव चोरले म्हणून तेव्हा तुम्ही जाहीर कराल, तेव्हा मी ठरवलं की ते जेव्हा कळेल तेव्हा आपण ही शाळा, हे गाव सगळं सोडून जायचं. आपण परत ह्या गावाला, या शाळेला तोंड दाखवायचं नाही ते विचार आले सर डोक्यामध्ये. पण सर तुम्ही आम्हाला पट्टी बांधायला लावलात आणि तुम्ही घड्याळ शोधलात आणि टेबलवर ठेवलात आणि माझं नावच तुम्ही सांगितलं नाही, जसं काही घडलंच नाही असं तुम्ही दाखवलात. तेव्हा आम्ही ठरवलं सर इतका अभ्यास करायचा की सरांना काहीतरी करून दाखवायचं. आणि ते सर म्हणतात अरे तू चोरलं होतंस काय सर, तुम्हीच तर ते घड्याळ काढून ठेवलं ना माझ्या दप्तरातून. काय समीर, हे मुलं म्हणजे फुलासारखे असतात, नाजूक असतात. ह्या वयामध्ये अल्लडपणामध्ये क्षणिक प्रलोभनाला बळी पडून अशी कृती मुलं करत असतात. पण शिक्षकांनी ते असं करणं माझ्या तत्वात बसणारं नव्हतं. म्हणून जेव्हा तुम्हाला मी पट्टी बांधायला सांगितली तेव्हा मी सुद्धा माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून ते मी घड्याळ शोधलं. कळतंय की ते घड्याळ तुझं होतं, कारण माझ्या मनामध्ये कुठल्याही मुलाबद्दल तिरस्कार नको होता. हा चोरटा मुलगा आहे, तुला जेव्हा मी पाहिलं असतं तेव्हा माझ्या मनामध्ये नकळतपणे ते भाव आला असता की हा चोरटा, हे मला नको होतं. तेव्हा परत तो IPS अधिकारी, सर तुम्ही जर ते कृती केलं नसतं आज मी IPS अधिकारी झालो फक्त तुमच्या त्या क्षमाशीलतेमुळे. म्हणून शिक्षक हा शिल्पकारच असतो. अशा तमाम शिक्षकांना म्हणजे नतमस्तक होताना मला फार म्हणजे मला स्वतःला शिक्षिका व्हायचं होतं, पण 1-2% कमी पडल्यामुळे मी शिक्षिका झाले नाही. मला माझ्या जीवनाचेही शिल्पकार सरच आहेत. ते कधीतरी मी दुसऱ्या वेळी सांगेन, कारण आज जर आपण प्रत्येकाने जर स्वतःच आत्मपरीक्षण केलं, शिक्षकाचाही शिक्षक असतोच ना. कारण आता जिजाऊंचे गुरु आणि बाबासाहेबांचे गुरु बुद्ध फुले
कबीर यांना सोडून कुणाच्या पुढे भीम झुकलाच नाही. कारण कुठले गुरु म्हणजे वैचारिकता ते एकमेकाला पाहिले नव्हते, फक्त विचारांचे वारस होते, ते फक्त समता प्रस्थापित करणारे होते, म्हणून ते त्यांना गुरु मानलेले आहेत. जातीचा धर्माचा काहीच नाही, फक्त मानवता शिकवणारा शिक्षक पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षक हा समाजाचं नेत्र असतो, समाजाचा मेंदू असतो. कारण शिक्षक जर समता प्रस्थापित करणारा असेल तरच लोकशाही जिवंत राहू शकते. कारण देशाचा कणा हा शिक्षकच आहे. खाण्यासाठी शेती लागते, पण आपल्या मेंदूचं खाद्य पुरवणारा हा शिक्षकच असतो. म्हणून तो शिक्षक सुपीक पाहिजे. अशा तमाम शिक्षकांना म्हणजे वंदन करत असताना वेळ झालेला असले की सांगा सर. तर म्हणजे जिजाऊ, सावित्री, रमाई ह्या सर्वांना आपण हे करत असताना आपण आपल्या मुलांना काय देतो? आपण महामानव सांगताना त्यांचं आदर्श आपल्या मुलांपुढे आपण ठेवत असताना माझ्या मुलांना मला हे सांगता आलं पाहिजे, जर तुला मोठं व्हायचं झालं तर तुला तालून सुनावून निभावं लागेल. शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला सांगता आला पाहिजे. प्रणालीने जे आज केलेलं आहे म्हणजे सल्यूट आहे, हे शिक्षकांमुळेच झालेलं आहे. आज दीपस्तंभांनी हे जे पेरणी केलेली आहे त्याचाच एक घोतक आहे. तर सर्वांनी जे इथं आज प्रचंड केलेलं आहे त्या प्रत्येकाचा एक शिक्षक आहे, आणि त्या शिक्षकांचा शिक्षक आज पवार सर आहेत. म्हणून जाता जाता एवढंच म्हणे, शिक्षक सांगतात कथा, शिक्षक सांगतात कथा, शिक्षक मांडतात व्यथा. शिक्षक सांगतात कथा, शिक्षक मांडतात व्यथा, शिक्षक जाणतात गाता भल्या बुऱ्या माणसाची. शिक्षक चितारतात युद्ध पुस्तकातून, शिक्षक चितारतात युद्ध, शिक्षक समजावतात बुद्ध, शिक्षकच करतात समृद्ध भल्या बुऱ्या माणसाचा. शिकवता शिकवता शब्दांचा पाडतात पाऊस, शिकवता शिकवता शब्दांचा पाडतात पाऊस. कधी हसवतात, कधी रडवतात, त्यातूनच घडवतात माणूस, त्यातूनच अशा या तमाम शिक्षकांना पुन्हा एकदा नतमस्तक होऊन विनम्र असं अभिवादन करते. आणि माझे 2 शब्द तुम्ही सर्वांनी ऐकून घेतला त्यासाठी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. आणि पवार सरांनी मला बोलण्याची शेवटून संधी दिली त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. दीपस्तंभाची मी कायमच ऋणी राहील आणि त्यांच्या बरोबर कधीही काम करण्यासाठी आम्ही तयार राहू. सरांनी फक्त आम्हाला आदेश द्यावेत. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धाय.